आपण इथे बघतोय मार्केट गॅप ओपन झाल्यानंतर ना एक ठराविक झोनमध्येच वर्क करते. 25 पॉईंटने मार्केट ओपन झालं होतं ह्याला आणि त्यानंतर एक झोनमध्येच मार्केट मुवमेंट करते. तर यामध्ये आपण काय करतो, आपण असं झाल्यानंतर जी मॉर्निंगची फर्स्ट कॅन्डल आहे त्याचा हाय आणि लो मार्क करायचा आणि यामध्ये ज्या साईडला मार्केट ब्रेक करेल, हाय किंवा लो ब्रेक केला तर पुट साईडला पोझिशन बनवायची आपल्याला, हाय ब्रेक केला तर कॉल साईडला पोझिशन बनवायची आपल्याला. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 3 मिनिटाच्या कॅन्डलवरती तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल यामध्ये की कशा प्रकारे कॅन्डल्स बनलेले आहेत ते. आत्ता या 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपल्याला दिसते की 3 कॅन्डल ग्रीन आहेत, 3 कॅन्डल रेड आहेत. 3 मिनिटाच्या कॅन्डलवरती बघू आपण, तर पहिली इंडिसिजन कॅन्डल बनलेली, त्यानंतर बुल्सचा फुल कंट्रोल आहे, त्यानंतर थोडं बेरिश एक कॅन्डल तयार झाली, नंतर लगेच 2 बुलिश कॅन्डल, त्यानंतर एक मोठी बेरिश कॅन्डल तयार झाली. पण या ठिकाणी आपण बघू शकतोय की लगेच 4 कॅन्डल तयार झालेत आणि ह्या 4 कॅन्डल तयार होताना ह्या कॅन्डलची शॅडो आहे खाली खूप. शॅडो म्हणजे बिअर्सचा कंट्रोल नाही येते. बुल्स फुल कंट्रोलमध्ये आहेत आणि बिअर्सचा पाहिजे असं कंट्रोल नाही आहे. तर या ठिकाणी काय होऊ शकते की अपसाईड मुवमेंट येऊ शकते. तर आपल्याला काय करायचं आहे आता की ह्या झोनचा ब्रेकआउट दिल्यानंतर जेव्हा रिटेस्ट करेल त्या रिटेस्टच्या वेळेस आपल्याला पोझिशन बनवायची आणि याचा टार्गेट असणार आहे आपलं प्रिव्हियस डेचा हाय 25,818 ते जवळपास. आता आपल्याला बघायचे की काय होते. 100% मार्केट वरती जाणार आहे, तुम्ही बघू शकते. अप मुवमेंट झालेली, रिटेस्ट केलं पाहिजे. आता रिटेस्ट करून मार्केट वर